नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आलू मेथीची चमचमीत अशी भाजी. नाही मेथी कडू लागणार, नाही आलू कच्चा राहणार. आतपर्यंत आलू बटाटासुद्धा मऊसूत शिजेल. मोठ्यांनाच काय तर लहानांपासून आवडीने खातील. घरातील सर्वच आवडीने खातील आणि पुन्हा बनवायला सांगतील. एवढी चविष्ट आणि चमचमीत भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक गड्डी मेथीची जोडी अशी सर्व निवडून घेतली, धुवून घेतली, पाणी निथळून एक 5 ते 10 मिनटं पंख्याखाली ठेवली. चांगली अशी कोरडी सुकी करून घेतली. भाजी निवडताना मी अशी पानांसोबत थोडेफार देठही घेतले. देठासहितच अशी भाजी तोडून घेतली. आलू मेथीमध्ये देठाचा सुगंध फार छान येतो आणि भाजीही खायला चवदार लागते. आता भाजी आपण थोडीशी बाजूला ठेवूयात. यासाठीचे साहित्य पाहूयात. तर एवढ्या भाजीसाठी मी 2 मध्यम ते मोठे आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाटा जो नवीन येतो तोच असा बटाटा घेतला आहे. त्यानंतर आता चिरण्याचे साहित्यही तयार करून घेऊयात. एक मध्यम ते मोठा आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला. यासोबतच एक 15 ते 16 लसूण पाकळ्याही बारीक काप करून घेऊयात. लसूण थोडासा जास्त असा घ्यायचा आणि सर्व लसूण बारीक असा काप करून घेतला. तर या पद्धतीने एखाद मोठी फोड राहिली असेल तर तीही मग बारीक होईल. सर्व लसूण बारीक करून घेतल्यानंतर इथे मी हिरवी मिरचीही बारीक अशी चिरून घेतली. तर मिरचीसुद्धा बारीक कापल्यानंतर टोमॅटोसुद्धा 2 लहान आकाराचे बारीक असे चिरून घेतले. तर इथे हे गावरान टोमॅटो घेतले आहेत मी. नसेल तर कुठलाही टोमॅटो घेऊ शकता. आता मेथीची भाजीसुद्धा हलकी हलकी बारीक अशी चिरून घेऊयात. जास्तही बारीक नाही किंवा अगदीच जाडही ठेवायची नाही. देठही बारीक असे कापले गेले पाहिजेत. तर सर्व भाजी अशी चिरून घेतली. आता बटाट्याच्याही फोडी करून घेऊयात. तर बटाट्याची ही वरची साल काढून धुवून पुसून आता बटाटे असे मध्यम फोडींमध्ये मी चिरून घेतले. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठ्याही फोडी ठेवल्या नाहीत. तर हे पहा, एवढी अशी मी बटाट्याची फोड ठेवली आहे. या पद्धतीने सर्व दोघंही बटाटे चिरून घेतलेत. आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर 1 चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे चांगले तडतडल्यानंतर एक लाल अख्खी सुकी मिरची खूप मस्त अशी या भाजीत लागते, म्हणून थोडीशी खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची तेलात मिरची तळल्यानंतर यात बारीक काप केलेले लसणाचे ते घालूयात आणि लसूणही थोडंसं असं लालसर होत आला की तेव्हा यात चिरलेला कांदा घालूयात. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा असा मऊ होत आला की आता यात घालूया कापलेली हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता, पण थोडीशी तिखट ही भाजी छान लागते आलू मेथीमध्ये. तर मिरची ही चांगली तळली गेली. सर्व फोडणी चुरचुरीत अशी झाल्यानंतर आता यात घालूया चिरलेला बटाटाही 1 ते 2 मिनटं चांगलं या फोडणीमध्ये परतवून घेऊयात. थोडंसं परतल्यानंतर आता यात घालूया बटाट्यापुरतंच, अगदी थोडंसं बटाट्यापुरतंच मीठ घालूयात आणि मीठ सगळं यात मिक्स करून घेऊयात. अजून एखाद मिनटं चांगलं हे परतवून घेऊयात आणि त्यानंतर आता गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटाची वाफ देऊयात. आता 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर बटाटाही आपला इथे एक 80% एवढा शिजत आला आहे. कुठूनही वाफ जाणार नाही असे झाकण ठेवले तर बटाटा लवकर शिजतो. तर अजून एखाद 2 मिनटं मी उलटपालट करून घेतलं. आता बटाटा कितपत शिजला आहे हे तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आपण काट्याच्या मदतीने प्रेस करतो आहे तर अगदी बटाटा मॅश होतो आहे. हे पहा, आतमध्ये थोडीशीच कसर राहिली आहे, थोडासा कडक वाटतो आहे. भाजीत आता बरोबर अगदी पूर्ण बटाटा शिजेल. तर वरून आता मेथीची भाजी घातली. यावरच चिरून घेतलेला टोमॅटो, गावरान टोमॅटो असेल तर मात्र नक्की घ्या. याची चव फार छान लागते मेथीच्या भाजीत. आणि आता मेथीच्या भाजीत वरून चवीनुसार मीठ घातलं. आपण बटाट्यापुरतं मीठ आधीच घातलं होतं. आता मेथीची भाजी, टोमॅटो, मीठ सर्व मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनटं हळुवारपणे उलटपालट करून घेऊयात. अगदी अलगदपणे सर्व भाजी अशी उलटपालट करून घेऊयात. बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात.
गॅस मोठ्या आचेवरच करून घेतला आणि मोठ्या आचेवर करूनच चांगली आता परतवून घेऊयात. 1-2 मिनटं चांगली परतल्यानंतर आता गॅस आपण पुन्हा मंद आचेवर करूयात आणि यात घालूया काही पावडर मसाले. 1 चमचा एवढी हळद, अर्धा ते पाऊण चमचा काश्मीरी मिरची पूड, याने रंगही छान येतो. किंवा तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता. अर्धा चमचा एवढी धने पावडर, अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला आणि पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा भाजी अर्धा ते 1 मिनटं चांगली परतवून घेऊयात. धना पावडर नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल, पण पावडर मसाल्यांसोबत अजूनच हा बटाटा मस्त असा चविष्ट होतो. सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर आता पुन्हा आपण गॅस मंद आचेवर करून झाकण ठेवून अजून 1 मिनिटाची वाफ देऊयात. आता 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतले तर बटाटा आपला अगदी मऊसूत आतपर्यंत असा शिजला आहे आणि मेथीची भाजी ही लपथपीत आणि चमचमीत अशी झाली आहे. वरून तुम्ही थोडंसं किसलेलं आलंही घालू शकता. आता आपण इथे 1 चमचा एवढे साजूक तूप घालूयात आणि वरून घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडंफार कडवटपणा असेल मेथीचा तर तुपामुळे तोही कमी होऊन जाईल. अगदी चविष्ट चमचमीत अशी ही मेथीची भाजी होईल आणि कोथिंबीरही तुपात परतवल्यामुळे अजूनच भाजीची चव वाढेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मेथीची भाजी आवडेल. तर अगदी सुटसुटीत लपथपीत चमचमीत आपली आलू मेथीची भाजी तयार आहे. गरमागरम आलू मेथी सर्व करूयात. एवढी मस्त आणि चविष्ट एकदम भारी अशी ही आलू मेथीची भाजी झाली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा. लाल अख्ख्या मिरचीचा स्वादही यात छान येतो. वरून थोडीशी काश्मीरी मिरची पूड घातल्यामुळे बटाट्यालाही आणि भाजीलाही रंग छान येतो. तर तुम्ही पाहिलात बटाटाही कच्चा नाही राहिला, आतपर्यंत फोडीसकटच पण मऊसूत असा शिजला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.